भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली। मात्र ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान समस्त विश्वाला समजावे यासाठी ज्ञानेश्वरीची हिंदी आवृत्ती काढण्यात आली आहे। ज्ञानेश्वरीतील विचारधारा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2012 या काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या हिंदी आवृत्तीचा पारायण सोहळा मथुरा वृंदावन येथे संत महंतांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे। या पारायण सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहेत। त्यामुळे या पारायण सोहळ्याबाबत वारकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बालयोगी सदानंद महाराज ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत। या संबंधीची रायगड जिल्ह्यातील बैठक पनवेल तालुक्यातील वहाळ येथे बुधवारी घेण्यात आली। यावेळी स्वतः बालयोगी स्वामी सदानंद महाराज उपस्थित होते। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली। मात्र ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान समस्त विश्वाला समजावे यासाठी ज्ञानेश्वरीची हिंदी आवृत्ती काढण्यात आली। ज्ञानेश्वरीतील विचारधारा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2012 या काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या हिंदी आवृत्तीचा पारायण सोहळा मथुरा वृंदावन येथे संत महंतांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे। या पारायण सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहेत। त्यामुळे या पारायण सोहळ्याबाबत वारकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बालयोगी सदानंद महाराज ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत। या बाबतीतली रायगड जिल्ह्यातील बैठक पनवेल तालुक्यातील वहाळ येथे बुधवारी घेण्यात आली होती। यावेळी स्वतः बालयोगी स्वामी सदानंद महाराज उपस्थित होते। पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम मात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, कामगार नेते श्याम मात्रे, सिडकोचे संचालक नामदेव भगत, शेकापाचे तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, नगराध्यक्ष संदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, संचालक गोपाळ भगत, शेकापाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ शेठ पाटील, कन्नड स्पोर्ट्स अकादमीचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील, प्रज्योती म्हात्रे, रवी पाटील, सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, वहाळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील इत्यादी मान्यवरांसह उपस्थित भाविकांनी बालयोगी सदानंद महाराज यांचे दर्शन घेतले। या प्रसंगी बाळाराम पाटील व नामदेव भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याचं अवतरण आपल्याला देण्यासाठी साक्षात बालयोगी सदानंद महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। निश्चितपणे आपल्या साऱ्यांचं भाग्य थोर आहे। मी थोडीशी आठवण इतिहासामध्ये जाऊन आपल्याला द्यायला मागतोय की वारकरी महामंडळाचा भक्ती शक्ती संगम सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्याचा मानस आपण व्यक्त केला आणि या सोहळ्याची पूर्वतयारी करण्याच्या निमित्तानं आदरणीय बाबांना आपण आमंत्रित केलं। त्यांच्या कृपा आशीर्वादानं आपणा साऱ्यांच्या सहकार्यानं अतिशय दिमागदार असा भक्ती शक्ती सोहळा या पनवेल नगरीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला आपण आयोजित केला।
जर आपण ते काम करू शकतो तर बाबांच्या सारख्या महापुरुषांनी आवाहन केल्यानंतर निश्चितपणे या सप्ताहामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा या पनवेल विभागाचा राहील या दृष्टिकोनातून आपण साऱ्यांनी मनोमन निश्चय करूया। आपण महाराष्ट्रामध्ये मराठी ते वाचत असतो, परंतु हिंदीमध्ये मातृभाषा आपली जी हिंदी आहे त्या हिंदीमध्ये हे पारायण होणं आणि त्याचा प्रचार होणं याकरता बाबांनी हे कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये सर्व ट्रस्ट पाहतो आणि ट्रस्ट मध्ये बरेचसे महाराज असतात, परंतु या ट्रस्ट मध्ये मात्र स्वतः सदान बाबा साधा सदस्य नाही आणि म्हणून ही ट्रस्ट जी आहे ही खऱ्या अर्थानं सेवाभावी ट्रस्ट आहे। या ठिकाणी जाण्याचा जो खर्च आहे ते 200 रुपये। मला तर वाटतं की या परिसरातले बरेचसे लोक आपण जर आळंदी, देहू, पंढरपूर किंवा एकविरा, खंडोबा या ठिकाणी पाहिलं तर आगरी आणि कोळी समाज फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो आणि म्हणून मला खात्री आहे बाबा या परिसरातील बरेचसे लोक महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या NSS अर्थात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या NSS अर्थात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गेल्या वर्षीही पिल्लई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले होते, परंतु या वर्षी 348 रक्ताच्या बॉटल जमा करून गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडले आहे। या रक्तदान शिबिराविषयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। NSS नेशनल सर्विस स्कीम की तरफ से आज हम लोगों ने ब्लड डोनेशन कैंप अरेंज किया है। लास्ट ईयर हमारा ब्लड डोनेशन कैंप रायगढ़ डिस्ट्रिक्ट में नंबर 1 था और इस साल भी हम लोग को टारगेट से ज़्यादा अचीव करेंगे, तो ऐसी हमारी होप है। और बच्चे लोग ने काफ़ी अच्छा रिस्पांस दिया है, टीचर्स भी आ रहे हैं और अच्छा रिस्पांस डे बाय डे हमको मिल रहा है। श्री साई ब्लड बैंक और रेड क्रॉस ब्लड ने यहाँ पे आया है और ब्लड डोनेशन के लिए अरेंज किया है। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची भरती नुकतीच करण्यात आली, परंतु या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या एका युवकाचा समावेश न झाल्यामुळे याविरुद्ध हा युवक नवी मुंबई महानगरपालिकेसमोर धरणे प्रदर्शनास बसला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने वर्तमानपत्रात शिक्षकांच्या भरती संदर्भात जाहिरात काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केली होती। या भरती प्रक्रियेमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता, परंतु मधुकर नामक व्यक्तीला या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरविल्याने तो नवी मुंबई महानगरपालिकेसमोर धरणे प्रदर्शनास बसला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार कोणत्या कारणास्तव मला अपात्र ठरविण्यात आले याची माहिती RTIच्या नुसार महानगरपालिकेने सांगावी। याबाबत त्याने पत्रव्यवहारही केले, परंतु महानगरपालिकेने याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने नाईलाजास्तव त्याने उपोषणाचा मार्ग निवडला आहे। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी पीडित मधुकरशी बातचीत केली। नवी मुंबई मनपा के माध्यमिक शिक्षण विभाग ने 66 लोगों के लिए एक एडवर्टाइजमेंट दी थी। वो एडवर्टाइजमेंट इनकम्प्लीट थी। महाराष्ट्र शासन के जो GR होता है GR के बराबर नहीं थी। सब कैटेगरीज का जो रिजर्वेशन होता है वो हॉरिजॉन्टल रिजर्वेशन होता है और कैटेगराइजेशन होता है। उसमें हॉरिजॉन्टल रिजर्वेशन के लिए सुस्पष्टता नहीं थी, जैसे कि अपाहिजों के लिए होता है, महिलाओं के लिए होता है, खिलाड़ियों के लिए होता है। और मैं जिस कैटेगरी से हॉरिजॉन्टल रिजर्वेशन के बारे में दावा कर रहा हूँ। सर, मैं आपसे ये जानना चाहेंगे, आप हॉरिजॉन्टल रिजर्वेशन की बात कर रहे हैं, इसमें क्या खास बात होती है? इसमें क्या बात होती है कि हर एक कैटेगरी में हॉरिजॉन्टल रिजर्वेशन का भी प्रावधान होता है। समझो कि ओपन है, ओपन में से 10% ये मेरा प्रवर्ग होता है। खिलाड़ू अलग होते हैं, अपाहिजों के लिए अलग होता है, महिलाओं के लिए अलग होता है। ऐसा पूरा क्लासिफिकेशन वो एडवर्टाइजमेंट में नहीं था, यानी कि इनकम्प्लीट थी। तब भी मैं अपना वॉक इन सिलेक्शन में आया। उसको 10% रिजर्वेशन रखना चाहिए था। और एक दूसरा मेंबर था, दूसरा एक मेरा गली था श्री गोरे करके, वह भी मुझे पता चला है। तो मैं
वॉक इन सिलेक्शन में इंटरव्यू दे दिया। 27 लोगों की जब उन्होंने लिस्ट डिस्प्ले कर दी, उसमें खिलाड़ू का लिया, वो अपाइज का लिया और महिलाओं का लिया, लेकिन मेरे जो कैटेगरी है उसमें से लिया नहीं। नवी मुंबईला 21व्या शतकातील शहर बनवण्याचे स्वप्न सिडकोने पूर्ण केले, परंतु या शहरातील स्वच्छतेसाठी सिडकोने काहीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत। त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे। कामोठा परिसरातील नागरिक सध्या या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत। नवी मुंबईला 21व्या शतकातील शहर बनविण्याचे स्वप्न सिडकोने पूर्ण केले, परंतु या शहरातील स्वच्छतेसाठी सिडकोने काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत। त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे। कामोठा परिसरातील नागरिक सध्या या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत। तक्रार करूनही कचरा वगैरेची काही सोय नाही केलेली, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन होतं, पेशंटला त्रास व्हायला लागला। रिपीटेड वारंवार इन्फॉर्म करूनही काही फायदा होत नाही, त्यामुळे पेशंटला रिपीटेडली इन्फेक्शन होते। इथे डिलिव्हरी गायनिकचं ऑर्ड आहे, न्यूबॉर्न पेशंटला इन्फेक्शनचे जास्तीत चान्सेस असतात, मलेरिया हे सगळ्यात जास्त त्रास होतो। कामोठा परिसरात अनेक दिवसापासून सिडकोने घाण कचरा न उचलल्याने कामोठ्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे। सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी 8 दिवसापासून या परिसरातील कचरा न उचलल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। या समस्येबाबत शेका पक्षाचे तालुका सहसचिव सकाराम पाटील यांनी सिडकोच्या अधीक्षक निरीक्षकाशी बातचीत करून या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली। त्यानुसार सिडकोच्या अधीक्षक निरीक्षकांनी ही समस्या 2 ते 3 दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले। म्हणजे स्थानिक लोकांना साफसफाई कामामध्ये स्वीपर याच्यामध्ये सामावून घेणे हा विषय जो होता, त्यामुळे थोडासा त्यामध्ये व्यत्यय आला होता कामामध्ये, काम ह्याच्यामध्ये। ही काल सिडको भवनमध्ये माननीय मुख्य आरोग्याधिकारी यांच्या दालनामध्ये मीटिंग होऊन त्यामध्ये सकारात्मक निर्णय होऊन पूर्ण कामं रेग्युलर चालू झालेली आहे। मग याच्या अगोदरचे जे कर्मचारी होते कचरा उचलणार ते कुठे गेलेले? नाही, 2 दिवस का संपावरती होते का, त्यांनी का काम बंद आंदोलन केलेलं असं काय आहे का? हां, त्यांनी थोडंसं मग त्यामुळे काय त्याच्या भीतीमुळे त्यांनी काम बंद करून थोडंसं आंदोलन केलं होतं। तुम्ही ऑफिशियली सांगता का? नाही नक्की म्हणजे काम बंद म्हणजे काही कुठल्या घोषणा नाही, काय नाही, काम बंद कर्मचाऱ्यांच्या हजेरी लागतात पटावर? नाही, ते ऍबसेंट होते, ते जे काम नाही केलं ते ऍबसेंट होते पूर्ण। किती दिवस कर्मचारी कामावर होते? नाही, ते 2 दिवस, सोमवारी आणि मंगळवारी। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।